Hello everyone. Let's discuss a new point that is called as antimicrobial prophylaxis or antimicrobial chemoprophylaxis. So the new point is nothing but chemoprophylaxis. Especially it is an antimicrobial chemoprophylaxis. Chemoprophylaxis म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादा डिसीज होऊ नये म्हणून आपण जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतो आणि स्पेशली जेव्हा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स केमिकल्स यूज करून आपण करत असतो दॅट इज कॉल्ड एज chemoprophylaxis. So prophylaxis means prevention of disease. And if the disease has to be prevented by using certain chemical agents, then that is called as chemoprophylaxis. So what is chemoprophylaxis? It is a prevention of disease with the help of certain chemical drugs or chemical substances. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं वर्ड आहे that is डिसीज प्रिव्हेंट करायचं आपल्याला इन्फेक्शन नाही प्रिव्हेंट करणार. बऱ्याच वेळा असं होतं की काही पेशंटला म्हणजे जे अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन असतात स्किनवर असतात किंवा आपल्या बॉडीमध्ये असतात आणि स्पेशली जेव्हा त्यांना चान्स मिळतो दॅट टाइम दे एस्टॅब्लिशिंग दे कॉजेस डिसीजेस. सो असे जे पेशंट्स आहेत यांच्यामध्ये इन्फेक्शन झाल्यापासून डिसीज होण्याचे जे चान्सेस आहेत म्हणजे एंट्रीपासून डिसीज होणे पण चान्सेस जे ऑर्गॅनिकचे असतात त्यावेळी आपण जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणार आहे जे काही आपण केमिकल्स यूज करणार आहे दॅट कम्स अंडर द टर्म दॅट इज कॉल्ड एज chemoprophylaxis. सिम्पली इट इज प्रिव्हेंशन ऑफ डिसीज विथ द हेल्प ऑफ सर्टन chemotherapeutic agents. Okay, so what is chemotherapeutic agent, also known as chemoprophylactic agent? Chemoprophylactic agent म्हणजे काय तर जे आपण इन्फेक्शन किंवा डिसीज होऊ नये म्हणून जे काही केमिकल एजंट्स यूज करणार आहे मग ते ड्रग्ज असतील मेडिसिन्स असतील अँटीबायोटिक्स असतील. सो आपण डिसीज होऊ नये यासाठी जे काही केमिकल्स यूज करणार आहे जे एजंट्स यूज करणार आहे दोज आर कॉल्ड एज chemoprophylactic agents. Okay, so chemoprophylactic agents means these are the chemical agents used to prevent disease. पॅथोजन आला इन अदर वर्ड्स पॅथोजन आला बॉडीमध्ये एंटर झाल्यापासून सिम्पटम्स होण्यापर्यंत जो त्याचा ड्युरेशन असतो की ज्यामध्ये ऑर्गॅनिझम मल्टिप्लाय होतो एस्टॅब्लिश होतो मग तो काही व्हायरलेन्स फॅक्टर सिक्रिएट करतो. तर एंट्री झाल्यापासून तो जो पिरियड आहे डिसीज होण्यापर्यंतचा यामध्ये आपण काही केमिकल्स यूज करतो आणि ऑर्गॅनिकची ग्रोथ स्टॉप करतो की जेणेकरून आपण डिसीज सुद्धा काय करू शकतो प्रिव्हेंट करू शकतो. सो इट इज अन प्रिव्हेंशन ऑफ डिसीज आफ्टर वन्स ऑर्गॅनिझम एंटर्स द बॉडी. Then we use some chemotherapeutic or prophylactic agents, and those prophylactic agents they prevents multiplication of organisms so that we can protect ourselves from the diseases. त्यासाठी आपण chemotherapeutic agent यूज करतो. व्हरायटी ऑफ chemoprophylatic agents यूज करतो. सिम्पली एवढं लक्षात घ्या की डिसीज होऊ नये म्हणून म्हणजे पॅथोजन बॉडीमध्ये एंटर झालेलं म्हणजे एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आपल्याला माहिती आहे की जो मेनिंजायटिस कॉज करतो किंवा सेप्टिसेमिया कॉज करतो. तर हे ऑर्गॅनिझम्स काय करतात नॉर्मली बॉडीमध्ये नॉर्मल फ्लोरामध्ये ऍक्ट होतात पण जेव्हा त्या पर्सनचा एखादा समजा एखादा ऑपरेशन झालं असेल इंजुरी झाली असेल तर ऑपरेशनच्या वेळी हे मोस्ट पॉसिबिलिटी असते की स्ट्रेप्टोकोकस ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये एंटर होणार. तर मग त्यावेळी ऑपरेशन नंतर जर स्ट्रेप्टोकोकस बॉडीमध्ये एंटर झाला दॅट मे कॉज मल्टिपल इन्फेक्शन्स. व्हरायटी ऑफ इन्फेक्शन्स तो कॉज करू शकतो. आपल्याला माहिती आहे मेनिंजायटिस कॉज करतो किंवा निमोनिया कॉज करतो किंवा इट कॉजेस सेप्टिसेमिया अदर डिसीजेस इन्फेक्शन्स कॉज करत असतो. सो ऑपरेशन नंतर स्पेशली जेव्हा इंटेस्टाईन्स रिलेटेड किंवा स्टमक्स रिलेटेड काय असेल त्यावेळी पॅथोजन हा स्ट्रेप्टोकोकस निमोनिया डेफिनेटली बॉडीमध्ये एंटर होऊ शकतो. इट मे कॉज डिसीज. मग त्यावेळी ते होऊ नये म्हणून त्यावेळी आपण जे मेडिसिन्स घेणार आहे जे केमिकल एजंट्स घेणार आहे दॅट दोज एजंट्स आर नोन ॲज chemoprophylactic agents. आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण दॅट इज नोन ॲज chemoprophylaxis. म्हणजे आपल्याला माहिती की हा पॅथोजन एंटर होणार आहे किंवा एंटर झाला असेल ड्युरिंग सर्जरी तर तो मल्टिप्लाय होऊ नये डिसीज होऊ नये यासाठी आपण घेणाऱ्या ज्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत दोज आर कॉल्ड ॲज प्रोफायलॅक्सिस. आणि त्यासाठी जर केमिकल एजंट्स यूज केले तर त्याला आपण chemoprophylaxis म्हणतो आणि जे केमिकल एजंट्स यूज करतो दोज आर कॉल्ड ॲज chemoprophylactic agents. ओके. Now, whatever type of chemoprophylactic we are going to use, आपण कुठलाही chemoprophylactic agent यूज करत असताना त्याचे काही कंडिशन्स आहेत काही क्रायटेरियाज आहेत आणि जो आपण यूज करणार आहे chemoprophylactic agent that should follow those conditions, that should obey those criteria or conditions. Okay, मग काय काय कंडिशन्स असायला पाहिजे बघा. काय कंडिशन्स असतात तर chemoprophylactic agent it should be non-toxic to tissues. It should be non-toxic to tissues. म्हणजे तो कसा असला पाहिजे टार्गेट स्पेसिफिक तो फक्त मायक्रोबियल ग्रोथ इनिबिट करणारा असला पाहिजे. आपले नॉर्मल सेल्स किंवा टिश्यूज कसलेही अफेक्ट नाही झाले पाहिजे. सो इट शुड बी नॉन टॉक्सिक टू टिश्यूज. Similarly, it should not be allergic
it should not cause allergic reaction, then it should not be costly, it should be cheaper, it should not cause any super infection, म्हणजे it should be effective, तो असा इफेक्टिव्ह असला पाहिजे की तो पॅथोजन पुन्हा जरी आला तरी त्याची ग्रोथ तो इनिबिट केला पाहिजे, सुपर इन्फेक्शन त्याचं प्रिव्हेंट केलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे इट शुड बी कन्व्हिनियंट टू यूज. The chemoprophylactic agent should be convenient to use. So आपण जो chemoprophylactic agent use करणार आहे that should follow these properties. It should be non-toxic to tissues, it should be non-allergic, it should not be costly, it should prevent the super infections, and it should be convenient to use or handle. Okay, so these are some criteria while selecting the chemoprophylactic agent. आता chemoprophylactic agent आपण यूज करणार आहे तर कोणत्या कंडिशन मध्ये आपण यूज करू शकतो. स्पेशली chemoprophylactic करत असताना दोन प्रकारचे पेशंट कन्सिडर करायला लागतात आपल्याला. दोन प्रकारचे पर्सन्स असतात. एक पर्सन हुज इम्युनिटी इज प्रॉपर, म्हणजे पर्सन कसं आहे हॅव्हिंग नॉर्मल ससेप्टिबिलिटी, इम्युनिटी प्रॉपर आहे, चांगली आहे, मग अशा वेळी त्याच्यामध्ये पॅथोजन एंटर होऊन मल्टिप्लाय होण्याचे चान्सेस कसे थोडे कमी असतात, म्हणजे नॉर्मल ससेप्टिबिलिटी आहे, मग त्याच्यासाठी वेगळी chemoprophylactic असते. आणि दुसरा पर्सन आहे की ज्याची इम्युनिटी, ज्याला ऑलरेडी एखादा डिसीज आहे, एक्झाम्पल सपोज द पर्सन इज सफरिंग फ्रॉम एनी हार्ट डिसीज और डायबिटीज, सो ऑलरेडी इम्युनिटी पुअर आहे, सो पर्सन हॅज इन्क्रीज द ससेप्टिबिलिटी, मग त्यावेळी कोणत्या प्रोफायलॅक्सिस आपण यूज करतो. सो प्रोफायलॅक्सिस दोन टाईपचे असू शकतात. एक इन अ पर्सन विथ नॉर्मल ससेप्टिबिलिटी त्यांच्यामध्ये सेन्सिटिव्ह इतका जास्त नाहीये, नॉर्मल हेल्दी ह्युमन बिंग आहे. आणि सेकंड काय आहे की पर्सन विथ इन्क्रीज द ससेप्टिबिलिटी. अशा दोन प्रकारच्या पेशंटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे chemoprophylactic यूज करू शकतो, फॉलो करू शकतो. Let's discuss the first type, that is chemoprophylaxis in person with normal susceptibility. In person with normal susceptibility. So असा पर्सन आहे ज्याची इम्युनिटी इतकी पुअर नाही आहे, नॉर्मल ससेप्टिबिलिटी आहे, अशा पर्सन मध्ये आपण chemoprophylactic यूज करणार आहे. So in a person with normal susceptibility. मग अशा कोणत्या कंडिशन्स आहेत. फर्स्ट दॅट इज rheumatic fever. Rheumatic fever. A rare disease actually now. Rheumatic fever, which is caused by group A Streptococcus. It is caused by group A Streptococcus. So rheumatic fever, which is a kind of rare disease caused by group A Streptococci. Especially हा जो rheumatic fever आहे, rheumatic fever कधी होतो जेव्हा पर्सनला ऑलरेडी या स्ट्रेप्टोकोकस ऑर्गॅनिझम ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन आहे आणि द पर्सन इज सफरिंग फ्रॉम, सपोज द पर्सन इज सफरिंग फ्रॉम throat infection. Streptococcus group A Streptococcus causes throat infection. So suppose person is suffering from throat infection, or person is suppose he is suffering from tonsillitis, inflammation of tonsils. So अशा केस मध्ये tonsillitis किंवा पर्सनला ऑलरेडी थ्रोट इन्फेक्शन असेल तर अशा पर्सन मध्ये हा स्ट्रेप्टोकोकस प्रेझेंट असतो. थ्रोट इन्फेक्शन कॉज करतो तो किंवा टॉन्सिलायटिस कॉज करतो. आणि असे जे पेशंट्स असतील समजा की जे पेशंट प्रॉपरली ट्रीट नाही केले गेले, तर असं काय होतं की नॅसोफॅरिंग्स मधून, नेसल कॅव्हिटी मधून हा पॅथोजन जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये एंटर होतो. आणि वन्स इट एंटर्स देन इट स्टार्ट्स शोइंग फीवर सिम्पटम्स. सो नॉर्मली हा फीवर सिम्पटम कॉज करत नाही ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस. तो काय करतो तर थ्रोट इन्फेक्शन कॉज करतो, टॉन्सिलायटिस कॉज करतो. आणि जर प्रॉपर ट्रीटमेंट नाही झाली तर मग इनहेलेशन मधून किंवा एक्स्ट्रा ऑर्गॅनिझम तो लोड, मायक्रोबियल लोड इन्क्रीज होतो आणि मग त्यावेळी तो काय करतो, इट स्टार्ट शोइंग द सिम्पटम्स ऑफ rheumatic fever also. Rheumatic fever मध्ये तो काय करतो, इट डॅमेजेस हार्ट, स्पेशली द हार्ट वॉल्स आर थिकन्ड. हार्ट वॉल्स आर थिकन्ड. सो ऑर्गॅनिझम जो टॉन्सिलायटिस कॉज करतो किंवा थ्रोट इन्फेक्शन कॉज करतो, इट मे ट्रान्समिट टू हार्ट अँड देन इट मे कॉज थिकनिंग ऑफ हार्ट वॉल्स. हार्ट वॉल्स थिकनिंग करू शकतो आणि मग त्यावेळी आपल्याला rheumatic feverचे सुद्धा काही सिम्पटम्स बघायला मिळतात. सो सेकंडरी इन्फेक्शन आपण याला म्हणू शकतो. पण याच्यामध्ये
सगळ्याच पर्सन मध्ये नाही आहे, म्हणजे सगळेच पर्सन ज्यांची नॉर्मल ससेप्टिबिलिटी आहे असे सगळ्याच पर्सन मध्ये हा ऑर्गॅनिझम डिसीज कॉज करतो असं नाही. कोणामध्ये कॉज करतो? इस्पेशली इन अ पर्सन हु इज हॅव्हिंग अँटीजेन सिमिलर टू द अँटीजेन्स ऑफ दिस ग्रुप ए स्ट्रेप्टोकोका. ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकाचे काही अँटीजेन्स आहेत की जे सिमिलर अँटीजेन्स ह्युमन हार्टवर सुद्धा प्रेझेंट असतात. याला आपण काय म्हणतो? क्रॉस रिएक्टिव्ह अँटीजेन्स. याचे जे अँटीजेन्स आहेत ऑर्गॅनिमचे त्यातले काही सिमिलर अँटीजेन्स ह्युमन हार्टवर सुद्धा असतात. मग अशा वेळी काय होतं की जर सिमिलर अँटीजेन आपल्या हार्टवर प्रेझेंट असेल तर आपली इम्युनिटी काय करते? स्टार्ट प्रोड्युसिंग अँटीबॉडीज अगेन्स्ट ओन अँटीजेन्स. कारण स्ट्रेप्टोकोकस आला त्यामुळे इम्युनिटी रिस्पॉन्स इंड्यूस झाला, अँटीबॉडी प्रोड्यूस झाल्या ज्या नॉर्मली प्रोड्यूस होत नाहीत. पण स्ट्रेप्टोकोकसच्या इन्फेक्शनमुळे काय झालं? आता या अँटीबॉडी प्रोड्यूस व्हायला लागतात आणि मग त्या अँटीबॉडीज आपल्या हार्टवर जो अँटीजेन प्रेझेंट आहे त्याला सुद्धा डॅमेज करायला लागतात आणि त्यामुळे हार्टला सुद्धा डॅमेज होतो. Okay, so it causes an infection in a person who is having antigen similar to that of Streptococcus, group A Streptococcus, on the heart of human being. And मग अशा वेळी it may cause damage to heart, it may cause thickening of heart walls, it may cause fever condition. So this is an rheumatic fever, most commonly observed in African and American countries. Now this rheumatic fever, how we can prevent rheumatic fever? Rheumatic fever साठी आपण कोणता केमोप्रोफायलॅक्टिक एजंट यूज करू शकतो? So we can use, in this case we can use penicillin G antibiotic because it is a gram positive organism, so we can use a penicillin G derivative. Penicillin G antibiotic can be used, dose 1.2 million units. 1.2 million units can be taken intramuscularly. Intramuscular dose of 1.2 million units of penicillin G for once in a week for 3 to 4 weeks. Once in a week for 3 to 4 weeks. So once in a week घ्यायचा आहे. डोस काय असा बघा, पेनिसिलिन G 1.2 मिलियन युनिट्स इंट्रामस्क्युलरली घ्यायचे बट फॉर 3 to 4 weeks. जर समजा पेशंट हु इज सफरिंग फ्रॉम टॉन्सिलायटिस, पेशंटला टॉन्सिलायटिस आहे किंवा थ्रोट इन्फेक्शन आहे तर त्या पेशंटमध्ये स्ट्रेप्टोकोकस हा रिमॅटिक फिवर कॉज करण्याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे. मग अशा वेळी ज्या पर्सनला टॉन्सिलायटिस झालेला आहे, ज्या पर्सनला थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे त्यावेळी हे मेडिसिन्स घेऊन म्हणजे स्पेशली पेनिसिलिन G आपण जर घेतला दॅट कॅन प्रिव्हेंट रिमॅटिक फिवर. सो दॅट इज अन केमोप्रोफायलॅक्सिस. चान्स आहे कारण टॉन्सिलायटिस मधून हा ऑर्गॅनिझम पूर्ण हार्टमध्ये जाऊ शकतो आणि हार्टमध्ये जाऊन मग तिथला अँटीजन सिमिलर असेल तर मग डॅमेज सुद्धा करू शकतो. सो अशा वेळी आपण पेनिसिलिन G 1.2 बिलियन युनिट्सचा डोस घेतला तर दॅट मे प्रिव्हेंट द rheumatic fever. So first condition in a person with normal susceptibility is rheumatic fever. Second, meningitis. Now meningitis means it is an inflammation of meninges. meninges चा inflammation होतं. meninges म्हणजे काय तर it is a covering of brain आणि त्याचं इन्फ्लामेशन झालं की त्याला आपण म्हणतो meningitis. कधी होतं meningitis तर कोण कॉज करतो तर आपल्याला माहिती आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी कॉजेस मेनिंजायटिस, क्लेप्शियला निमोनी कॉजेस मेनिंजायटिस आणि दोन्ही ऑर्गॅनिझम्स कसे आहेत अपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन आहेत. ह्युमन स्किनवर असतात, माउथ मध्ये असतात, इंटेस्टाईन मध्ये असतात. सो अशा वेळी जेव्हा त्यांना ऍक्सेस मिळतो, जेव्हा त्यांना अपॉर्च्युनिटी मिळते ते मल्टिप्लायज अँड कॉजेस मेनिंजायटिस. ब्लड मधून ते ट्रान्समिट होतात आणि ते कॉजेस इन्फ्लामेशन ऑफ मेनिंजेस. देन हाऊ टू प्रिव्हेंट मेनिंजायटिस? कारण एक असं आहे की ऑपरेशन झाल्यानंतर कारण हा ऑर्गॅनिझम ऑलरेडी स्किनवर प्रेझेंट असतो. सो जेव्हा सर्जरी होते तेव्हा ऑर्गॅनिझम एंटर होऊ शकतो. इट मे कॉज पस फॉर्मेशन, सेप्टिसेमिया होऊ शकतो. मग ब्लडमधून तो बॅक्टेरिया मेनिंजायटिस कॉज करू शकतो. सो आपल्याला जेव्हा ऑपरेशन होतं, खास करून जेव्हा सर्जरी होते त्यावेळी वी मस्ट टेक केअर ऑफ दिस पर्टिक्युलर काइंड ऑफ डिसीज ऑर इन्फ्लामेटरी कंडिशन. मेनिंजायटिस होण्याची शक्यता सुद्धा असते. देन हाऊ टू प्रिव्हेंट दिस? अगेन वी कॅन यूज सम अँटीबायोटिक्स लाईक rifampicin can be used. Rifampicin.
The dose of rifampicin is 600 mg. Orally taken. It is not taken muscularly or intramuscularly. It is taken orally twice daily. Twice in a day for 2 days. So 2 days course it is, in which the 600 mg dose of rifampicin can be taken twice in a day, and असे 2 दिवस आपण हा डोस कंप्लीट केला तर we can prevent meningitis by streptococcus or even by Klebsiella pneumoniae. Then if suppose resistance or not some other reactions are developing in case of rifampicin, then we can use minocycline. So minocycline can also be used. Minocycline 100 mg for every 12 hours. It is taken minocycline for every 12 hours for 5 days. So 5 days every 12 hours means twice in a day. दोन वेळा घ्यायचं दिवसातून 5 days minocycline, or twice in a day 600 mg rifampicin for 2 days. So आपण हे पण यूज करू शकतो for prevention of meningitis by opportunistic pathogens during surgery or post surgery. Okay, so this is the second condition. First, rheumatic fever. Second, meningitis. Third type of infection that we can prevent, or disease that we can prevent, is syphilis. Third, syphilis. Now syphilis, it is a congenital disease, sexually transmitted disease caused by Treponema pallidum, which is a spirochete organism. Treponema pallidum syphilis cause करतो. We have studied it in detail. So syphilis हा sexually transmitted disease आहे. So whenever there is a chance of entry of Treponema pallidum in the body, and if suppose we have doubt that pathogen has entered in our body, that time we can use some drugs or we can use some medicines to prevent the syphilis. कारण syphilis infection असण्याचे जेव्हा chances असतात आणि मग जेव्हा chances आपल्याला समजतात की syphilis might have entered, that time we can take some preventive measures. Example, we can take benzathine penicillin. It is a derivative of penicillin. Benzathine penicillin can be taken. Benzathine penicillin G. It can be taken. Dose is 2.4 million units. 2.4 million units. Route of administration is intramuscular. So intramuscularly it is taken. And duration is means within 24 hours it has to be taken. Within 24 hours of exposure. म्हणजे exposure झाल्यानंतर 24 hours मध्ये benzathine penicillin G 2.4 million units intramuscularly should be taken. Exposure means what? As we all know, it is a sexually transmitted disease. So if any person comes in a contact with the person having syphilis, that time there is a chances of transmission of Treponema pallidum in the healthy person. And within 24 hours of exposure, benzathine penicillin G 2.4 million units can be taken intramuscularly. That may prevent syphilis. म्हणजे इन्फेक्शन झालं असू शकतं, ऑर्गॅनिझम एंटर झालेलं असू शकतो, पण त्याला मल्टिप्लाय होण्यापासून एस्टॅब्लिश होण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो. That means we can prevent the disease condition. One more example in a person with normal susceptibility, and that is pneumonic plague. Fourth condition, it is pneumonic plague. Now pneumonic plague, it is a lung infection. It is a lung infection caused by Yersinia pestis. Yersinia pestis. So it is a lung infection which may result into pneumonia. It is not a pneumonia that is caused by rodents. Rodents कडून होणारा pneumonia नाही हा एक pneumonic plague आहे जो कधी होतो जेव्हा आपण एरोसोल म्हणजे ड्रॉपलेट्स इनहेल करतो. पर्सन हु इज सफरिंग फ्रॉम pneumonic plague, त्याचे जे ड्रॉपलेट्स असतात एअर मधून ते ड्रॉपलेट्स आपल्या बॉडीमध्ये गेले
की मग हा जो ऑर्गॅनिझम आहे त्या ड्रॉपलेट मधून एंटर होतो आणि दॅट इट मे कॉज लंग असोसिएटेड इन्फेक्शन्स ऑर कॉम्प्लिकेशन्स. लंग डिसीज म्हणजेच कोणता हा निमोनिक प्लेग आहे. कोण कॉज करतो? एर्सिनिया पेस्टिस. कधी होतो? तर समजा अ पर्सन, नॉर्मल पर्सन, हेल्दी पर्सन कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द पर्सन हॅव्हिंग निमोनिक प्लेग. हा पुन्हा रेअर डिसीज आहे आणि अशा निमोनिक प्लेग झालेल्या पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर नॉर्मल हेल्दी पर्सन आला आणि त्याचे ड्रॉपलेट्स ट्रान्समिट झाले जस्ट लाईक कोविड-19, तर ड्रॉपलेट्स ट्रान्समिट झाले तर त्या ड्रॉपलेट मधून हा पॅथोजन एंटर होऊ शकतो. अशा वेळी वी शुड टेक सम प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. तर आपल्याला निमोनिक प्लेग होऊ नये, इन्फेक्शन झालेलं असू शकतं, ऑर्गॅनिझम एंटर झालेला असू शकतो, पण निमोनिक प्लेग डिसीज होऊ नये यासाठी आपण काही केमोप्रोफायलॅक्टिक एजंट्स यूज करू शकतो. लाईक we can use tetracycline. Tetracycline, it is an antibiotic which inhibits protein synthesis, especially it inhibits the binding site, A binding site of ribosomal subunit. You get ribosomal subunit, that is 40S ribosomal subunit असतो, त्याच्यामध्ये A site जी असते ती ब्लॉक करतो. So it is a tetracycline antibiotic which inhibits protein synthesis. It can be taken 0.5 grams, means 500 milligrams twice daily for 5 days. Twice daily for 5 days. So 5 days, what's the days? For 5 days, tetracycline antibiotic which inhibits the protein synthesis of Yersinia pestis can be taken 0.5 grams daily, means 500 milligrams twice daily, means 2 times in a day for continuous 5 days. This administration of antibiotic can prevent infection of Yersinia pestis to pneumonic plague. Pneumonic plague disease होऊ नये, इन्फेक्शन झाल्यापासून ऑर्गॅनिझमला मल्टिप्लाय होण्यापासून स्टॉप करू शकतो आणि त्यामुळे डिसीज होऊ शकत नाही. सो वी कॅन प्रिव्हेंट मल्टिपल टाइप्स ऑफ diseases or infections in a person whose susceptibility is supposed to be normal, and यासाठी आपण chemoprophylaxis follow करू शकतो. We have to study, that is the chemoprophylaxis in a patient who's at risk, ज्यांची susceptibility quite high असते डिसीज कडे, ज्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर खूप जास्त असतो. अशा पर्सन मध्ये आपण कशा पद्धतीने chemoprophylaxis करू शकतो, that will be discussing in the next lecture. Thank you.